डेफिनेशन वाचाल आहे ते समोर, पण आता हा प्लोईंगचा टॉपिक सुरू आहे तर आताच तुम्हाला सांगून देतो. तर जेव्हा गॅदरिंग आणि कास्टिंग तुम्ही वाचाल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की गॅदरिंगच्या वेळेस सेंटरपासून ट्रॅक्टर सुरू केलेला आहे आणि कास्टिंगच्या वेळेस लेफ्ट साईडपासून. आणि जेव्हा कास्टिंग होते एक तुम्हाला या डेफिनेशनमध्ये दिसेल की गॅदरिंग करताना जे काही तुमचं ट्रॅक्टर आहे किंवा तुमचा जो प्लो आहे किंवा तुमचे जेही काही इम्प्लिमेंट तुम्ही यूज करू राहिले प्लोईंगसाठी ते तुमच्या प्लो केलेल्या लँडच्या अवतीभोवती फिरते. आणि कास्टिंगच्या डेफिनेशनमध्ये असं दिसेल की जे तुमचं इम्प्लिमेंट आहे ते तुमच्या अनप्लो केलेल्या लँडच्या अवतीभोवती फोडते. इथे किती आहे, कोणती आहे, प्लो लँड आणि इथं आहे अनप्लो लँड. तर याच्यामध्ये काय होते, जो तुमचा आता जो मी व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर कुठून सुरू झालं हे समजा सेंटर ऑफ द फील्ड, इथून ते ट्रॅक्टर सुरू झालं. सुरू झाल्यानंतर ट्रॅक्टर असं गेलं सरळ इकडे. ट्रॅक्टरनी तेव्हा मग माती कोणत्या साईडनं लिफ्ट केली, राईट साईडने. परत इकडून आलं राईट साईडनं. मग परत ट्रॅक्टर असं मूव्ह होते या साईडनं. हे समजून घ्या. पहा आता सर्व फील्ड कव्हर होत आहे याच्यामध्ये. झालं. ट्रॅक्टर सुरू कुठून झालं, इथून सुरू झालं. हे जमीन अशी फ्लो होत गेली, त्याच्याच आजूबाजून ते ट्रॅक्टर फिरत आहे. जे जमीन फ्लो होत गेली त्याच्या आजूबाजूने ट्रॅक्टर फिरत आहे, त्याला काय म्हटलं आपण, गॅदरिंग. आणि तो काय फक्त राईट साईडनीच माती लिफ्ट करत आहे. दुसरं कास्टिंग हा लेफ्ट साईडने. तेव्हा आता ते त्या प्लॉटची साईड वगैरे चेंज करता येते तुम्हाला. तो 180 डिग्री मूव्ह होते. कास्टिंगमध्ये इथून सुरू केलं, अनफ्लो लँडच्या आजूबाजूने फिरत आहे. मधातली लँड कोणती आहे, फ्लोड आहे की अनफ्लोड आहे, अनफ्लोड आहे. मधामध्ये काहीच नांगरणी झालेली नाही आहे, त्याच्या आजूबाजूने हे फिरत आहे. अशा प्रकारे ट्रॅक्टरची या टाईपमध्ये जेव्हा होते तेव्हा त्याला आपण म्हटलं कास्टिंग. अनफ्लो लँडच्या भोवती आणि फ्लो लँडच्या आजूबाजूने जेव्हा फिरते तेव्हा त्याला म्हटलं गॅदरिंग. हे दोन्ही व्यवस्थित लक्ष